नमस्कार मित्रांनो, एके परफेक्शन अकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मीच होईल ग्रामसेवक. 2500 प्लस कृषी घटक प्रश्नांचा महासंग्राम. मित्रांनो, या महासंग्रामचा हा भाग 6 आहे. या अगोदर आपण भाग 5 अपलोड केलेले आहेत. अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर तुम्हाला विनंती आहे की ते अगोदर बघावे, जेणेकरून तुमची जी काही लिंक आहे हे लागेल. तसेच मित्रांनो, या अगोदर आपण 15 भाग हे अपलोड केलेले आहे तांत्रिक घटकावरतीच. दोन्ही सिरीज तुम्हाला ग्रामसेवक या पदासाठी तांत्रिकमध्ये 40 पैकी 40 मार्क्स मिळवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याकरता मित्रांनो, कुठल्याही प्रकारे तुम्हाला या एकही व्हिडिओ हा मिस न करता बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला 40 पैकी 40 गुण हे मिळतील. तसेच मित्रांनो, कुठल्याही प्रकारे टाइमपास न करता आपण हे व्हिडिओ लेक्चर सुरू करूया. तर आजचा पहिला प्रश्न आहे, गाईच्या दुधास पिवळा रंग कशामुळे येतो? तर त्याचे उत्तर आहे केरोटीन. यानंतरचा प्रश्न, दूध महापूर योजनेचे जनक कोण? तर त्याचे उत्तर आहे डॉक्टर वर्गीस कुरियन. मित्रांनो, यांना दूध क्रांतीचे जनकसुद्धा म्हटले जाते. तसेच एका अंड्यातून किती ऊर्जा मिळत असते? तर मित्रांनो, एका अंड्यामधून 90 किलो कॅलरी एवढी ऊर्जा आपल्याला मिळत असते. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तसेच जगात मेरिनो जातीच्या मेंढीपासून वर्षाला 7 ते 13 किलो लोकर मिळते. तर भारतात सर्वाधिक 2.5 ते 3 किलो लोकर कोणत्या जातीपासून मिळते? तर त्याचे उत्तर आहे बिकानेरी. तसेच महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर त्याचे उत्तर आहे अकोला या ठिकाणी. तसेच म्हशीचा जो काही भाकड काळ आहे तो किती असतो? तर त्याचे उत्तर आहे 500 ते 550 दिवस. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, जगाची दुधाची राणी म्हणून कोणत्या शेळीस संबोधले जाते? तर त्याचे उत्तर आहे सानेन. मित्रांनो, जे काही हा जो प्रश्न आहे हा तुमचा मला वाटते का लक्षातच असेल, कारण की सर्वात जास्त रिपीट केलेला आहे आपण या सिरीजमध्ये हा प्रश्न, जेणेकरून जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते तुमचे कायमस्वरूपीच लक्षात राहतील. की जगाची दुधाची राणी म्हणून कोणत्या शेळीस संबोधले जाते? तर त्याचे उत्तर आहे सानेन. तसेच राष्ट्रीय शेळी संशोधन केंद्र कुठे आहे? तर त्याचे उत्तर आहे मुगधून, उत्तर प्रदेश या ठिकाणी. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, कोंबडीच्या कोणत्या जातीपासून सर्वाधिक अंडी उत्पादन मिळते? तर त्याचे उत्तर आहे व्हाईट लेघॉर्न. तसेच परसबागेतील कुक्कुटपालनासाठी सर्वात योग्य जात कोणती? तर त्याचे उत्तर आहे अपकॅरी. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या फळात कवडी पडल्यास फळांची काढणी केली जाते? तर त्याचे उत्तर आहे पपई. तसेच पेरूची कोणती जात नैसर्गिकरित्या पसरट वाढणारी आहे? तर त्याचे उत्तर आहे सरदार. यानंतरचा प्रश्न, च्यवनप्राश हे आयुर्वेदिक टॉनिक तयार करण्यासाठी कोणत्या फळाचा उपयोग केला जातो? तर त्याचे उत्तर आहे आवळा या फळाचा. तसे मित्रांनो, आवळ्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात जीवनसत्व क असते, लक्षात असू द्या. तसेच कोणत्या फळझाडाचा उपयोग कुंपण म्हणून करता येते? तर त्याचे उत्तर आहे सीताफळ. मित्रांनो, सीताफळ या फळझाडाचा उपयोग आपण कुंपण म्हणून सुद्धा करू शकतो, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कोणत्या फळात जीवनसत्व अचे प्रमाण सर्वाधिक असते? तर त्याचे उत्तर आहे आंबा. तसेच कोणत्या भाजीपाला पिकात कार्बोहायड्रेटचे प्रमाण अधिक असते? तर त्याचे उत्तर आहे रताळे. मित्रांनो, सर्वाधिक नाही, हा जो प्रश्न आहे की कोणत्या फळामध्ये जीवनसत्व अचे प्रमाण अधिक असते? तर त्याचे उत्तर आंबा दिलेले आहे. मित्रांनो, हे उत्तर ऑप्शननुसार असेल, परंतु सर्वाधिक जर जीवनसत्व अ जर म्हटलं तर त्याचं उत्तर असेल गाजर. लक्षात असू द्या, गाजरामध्ये सर्वाधिक जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन ए असते. तसेच ऑप्शननुसार जे काही आंब्यामध्ये अ जीवनसत्व हे अधिक असते, लक्षात असू द्या. कुठल्याही प्रकारे कन्फ्यूज आपल्याला व्हायचं नाही आहे. तसेच द्राक्ष लागवडीची सर्वाधिक चांगली पद्धत कोणती? तर त्याचे उत्तर आहे आयत. यानंतरचा प्रश्न, आंब्याच्या कोणत्या जातीत साका आढळून येतो? तर त्याचे उत्तर आहे हापूस. यानंतरचा प्रश्न, स्ट्रॉबेरीची अभिवृद्धी कशाच्या सहाय्याने केली जाते? तर त्याचे उत्तर आहे रनर्स. मित्रांनो, जे काही रनर्स आहे याच्या सहाय्याने स्ट्रॉबेरीची जी काही अभिवृद्धी आहे हे केली जात असते. कोणते फळझाड एकदल वर्गीय नाही? तर त्याचे उत्तर आहे पपई. मित्रांनो, पपई हे कोणत्या प्रकारच्या कोणत्या वर्गीय वनस्पतीमध्ये येते? त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच कोणत्या फळझाडात बहुगर्भीयता आढळून येते? तर मित्रांनो, जांभूळ या फळझाडामध्ये बहुगर्भीयता हा जो काही गुण आहे हा आढळून येत असते, लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच कागदी लिंबूचे झाड कोणता रोग चटकन दर्शविते? तर त्याचे उत्तर आहे ट्रॅस्टिझा विषाणू. तसेच डाळिंब फळझाडाचे उगमस्थान कोणते? तर त्याचे उत्तर आहे इराण. आणि मित्रांनो, खरंच जर तुम्हाला व्हिडिओ सिरीज आवडत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करत जा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपल्याबरोबरच आपल्या मित्रांचा सुद्धा फायदा होईल. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, मानवाला माहीत असलेले सर्वात जुने फळ कोणते? तर त्याचे उत्तर आहे खजूर. यानंतरचा प्रश्न, कोणत्या फुलझाडांचा अधिक उत्पादनासाठी शेंडा खुडला जातो?
तर त्याचे उत्तर आहे शेवंती तसेच ॲस्टर आणि झिनिया. मित्रांनो, शेवंती, ॲस्टर आणि झिनिया या फुलझाडांच्या अधिक उत्पादनासाठी यांचा जो काही शेंडा आहे हा खुडला जात असतो. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच भारतात सर्वाधिक डाळिंब उत्पादन कोणत्या राज्यात होते तर त्याचे उत्तर आहे महाराष्ट्र. मित्रांनो, महाराष्ट्र या राज्यामध्ये सर्वाधिक डाळिंब उत्पादन होत असते. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. महाराष्ट्र म्हटलं म्हणजे आपलंच राज्य. आपल्या राज्यामध्ये मित्रांनो काय काय जास्तीत जास्त प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जाते हे तुमच्या लक्षात असले पाहिजे. तसेच मित्रांनो, जो काही अल्फान्सो नावाचा आंबा आहे हा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये याचे उत्पादन घेतले जाते याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. कारण की आपण हा व्हिडिओ हा जो काही प्रश्न आहे 2 ते 3 व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. तसेच त्रिफळा चूर्ण तयार करण्यासाठी कोणत्या फळाचा उपयोग करतात तर त्याचे उत्तर आहे हिरडा, आवळा आणि बेहडा. मित्रांनो, हिरडा, आवळा आणि बेहडा या फळांचा उपयोग आपण त्रिफळा चूर्ण तयार करण्यासाठी करत असतो. मित्रांनो, त्रिफळा म्हणजे 3 फळं. तर कोणकोणते फळं? एक म्हणजे हिरडा, दुसरा आवळा आणि तिसरं बेहडा. तसेच द्राक्षातील फळगळ रोखण्यासाठी NaA संजीवकाचे किती तीव्रतेचे द्राव असते तर 20 ppm एवढे असते. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, पुसा प्रतिभा ही कोणत्या फळाची जात आहे तर त्याचे उत्तर आहे आंबा. तसेच मुळ्यातील तिखटपणा आयसोथायोसायनेट हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तसेच कागडी वर्गीय फळातील कडूपणा कशामुळे येतो तर कुकुबिटॅसिन यामुळे कागडी वर्गीय फळातील कडूपणा येत असतो. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मित्रांनो, वांग्यामध्ये जर कडूपणा असेल तर त्याच्यामध्ये कोणता द्रव्य असतो तर ग्लायकोलॉइड्स. मित्रांनो, ग्लायकोलॉइड्सच्या उपस्थितीमुळे वांग्यातील जो काही कडूपणा आहे हा येत असतो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच द्विवार्षिक फळझाड कोणते आहे तर पपई आहे. मित्रांनो, कोणकोणते जे काही फळझाडं आहेत हे द्विवार्षिक याच्यामध्ये येतात ते तुम्हाला अभ्यासायचं आहे. तसेच यानंतरचा प्रश्न की अधिक उत्पादनासाठी कोणत्या फळझाडाचा शेंडा खुडतात तर त्याचे उत्तर आहे अंजीर. तसेच कोणत्या फळझाडास त्याच्या आयुष्यात एकदाच फळ येते तर त्याचे उत्तर आहे अननस. यानंतरचा प्रश्न, फळांच्या उत्पादनामध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या राज्याचा आहे तर त्याचे उत्तर आहे आंध्र प्रदेश. मित्रांनो, फळाच्या उत्पादनामध्ये सर्वाधिक वाटा आपल्याला आंध्र प्रदेश या राज्याचा दिसून येतो. तसेच आंध्र प्रदेश या राज्याचा जो काही शास्त्रीय नृत्य प्रकार आहे तो अतिशय प्रसिद्ध आहे, तो म्हणजे कुचिपुडी. तसेच तुम्हाला मित्रांनो, आंध्र प्रदेश या राज्याचे कोण सध्या राज्यपाल आहे याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच भारतातून कांद्याची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशात केली जाते तर त्याचे उत्तर आहे बांगलादेश. मित्रांनो, बांगलादेशमध्ये सर्वात जास्त कांदा हा निर्यात केला जात असतो भारतातून. भारतीय भाजीपाला संशोधन संस्था कोठे आहे तर त्याचे उत्तर आहे वाराणसी. तसेच ट्रॅक्टर खरेदीसाठीचे कर्ज कोणत्या प्रकारात मोडते तर मित्रांनो हे दीर्घकालीन कर्ज आहे. ऑप्शननुसार उत्तर द्यावं लागत असते मित्रांनो. तर ऑप्शनमध्ये दीर्घकालीन कर्ज असं ऑप्शन होतं, म्हणून त्याचे जे काही उत्तर आहे की ट्रॅक्टर खरेदीसाठीचे जे काही कर्ज आहे हे दीर्घकालीन कर्ज या प्रकारामध्ये मोडत असते. तसेच कृषी किंमत आयोगाचे नामकरण कृषी खर्च व मूल्य आयोग कोणत्या वर्षी करण्यात आले तर त्याचे उत्तर आहे 1985. यानंतरचा प्रश्न, ज्या ठिकाणी सीमांत उपयोगिता 0 होते त्या ठिकाणी एकूण उपयोगिता कशी असते तर मित्रांनो सर्वात जास्त असते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस मित्रांनो जे काही सीमांत उपयोगिता आहे हे 0 होते त्या ठिकाणी एकूण उपयोगिता ही सर्वात जास्त असते. लक्षात असू द्या. तसेच महाराष्ट्रात डाळिंबाचा कोणता बहार मोठ्या प्रमाणावर घेतला जातो तर मित्रांनो हस्तबहार, आंबे बहार आणि मृग बहार हे 3 जे काही बहार आहेत हे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर डाळिंबाचे घेतले जात असतात. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. यानंतरचा प्रश्न, नियंत्रित बाजारपेठेत शेतमालाची विक्री कोणत्या पद्धतीने होते तर मित्रांनो नियंत्रित बाजारपेठेत जे काही शेतमालाची विक्री आहे ही उघड लिलाव पद्धतीद्वारे होत असते. तसेच यानंतरचा प्रश्न बघूया आपण, शेती मित्र पुरस्कार कोणत्या वर्षीपासून दिला जातो तर त्याचे उत्तर आहे 1995. 1995 पासून शेती मित्र नावाचा जो काही पुरस्कार आहे हा देण्यात येत असतो. तसेच महाराष्ट्रात कृषी विभागात एक खिडकी योजना केव्हापासून अंमलात आली तर त्याचे उत्तर आहे 1 जुलै 1998. तसे यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाला बघितण्या अगोदर फक्त एक ऑफर तुम्ही लक्षात घ्या. मित्रांनो, आपण फक्त 100 रुपयामध्ये हे जे काही 4 PDF आहेत हे तुम्हाला अवेलेबल केलेले आहेत. म्हणून मित्रांनो संधीचं सोनं करण्याची जिम्मेदारी तुमची आहे. सध्याच मित्रांनो जेवढ्या लवकर तुम्ही हे नोट्स घ्याल आणि प्रिपेअर कराल तेवढाच तुमचा फायदा आहे. मित्रांनो, वेळ ही खरंच म्हणजे एवढी इम्पॉर्टंट आहे सध्या. जर एका महिन्यामध्ये तुम्ही जर चांगली प्रिपरेशन केली या नोटची तर तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्ही
35+ क्वेश्चन जे हे आहेत ते ॲक्युरेटच करून येणार जर तुम्ही नोट्सचा नियमितपणे सराव केला आणि आपले जे काही व्हिडिओ लेक्चर आहे याचा सराव केला तर मित्रांनो 100 रुपयामध्ये हे सर्व नोट्स तुम्हाला मिळून जातील. फक्त तुम्हाला काय करायचं आहे 7770062453 या नंबरवरती फक्त पेमेंट केल्यानंतर एक व्हॉट्सअप चा म्हणजे पेमेंट केल्यानंतर जो काही स्क्रीनशॉट आहे व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे जेणेकरून तुम्हाला 10 मिनिटाच्या आत जे काही नोट्स आहेत हे अवेलेबल होऊन जातील. तसेच यानंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. कुठल्याही प्रकारे टाईमपास करणे आणि तुमचा वेळ खराब करणे माझा हेतू नाही आहे आणि मित्रांनो हे चुकीचं पण आहे कारण की परीक्षा हे पुढच्याच महिन्यामध्ये आहे. यानंतरचा प्रश्न आहे की उफणेरचा उपयोग कशासाठी होतो तर त्याचे उत्तर आहे धान्य उफणणी. जे काही धान्य उफणणी आहे मित्रांनो यासाठी उफणेरचा उपयोग केला जातो. तसेच डाळिंबावरील तेल्या रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रसायनाची फवारणी यशस्वी ठरते तर त्याचे उत्तर आहे ब्रामोफॉल. तसेच कोणते फळ बेरी प्रकारात मोडते तर मित्रांनो बेरी प्रकारामध्ये कोणकोणते फळ येतात पाहूया आपण. एक म्हणजे द्राक्ष, दुसरं केळी आणि तिसरं पेरू. मित्रांनो द्राक्षे, केळी आणि पेरू हे फळं बेरी प्रकारामध्ये मोडत असतात. लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. नैसर्गिक शेतीचा जनक कोणास संबोधले जाते तर मित्रांनो फुकुओका. मित्रांनो फुकुओका यांना नैसर्गिक शेतीचा जनक म्हटले जाते. तर मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे म्हणून लक्षात असू द्या. भारताची विभागणी किती कृषी हवामान विभागात केली आहे तर त्याचे उत्तर आहे 15. तसेच स्वयंरोजगारासाठी किसान रोपवाटिका योजना कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आली त्याचे उत्तर आहे 1987. तसेच वनीकरणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्रात कोणता पुरस्कार दिला जातो तर त्याचे उत्तर आहे वनश्री. तसेच सागवानाची लागवड कशाद्वारे केली जाते तर त्याचे उत्तर आहे स्टंप. बारादारी हे कोणत्या गार्डन शैलीचे वैशिष्ट्य आहे तर त्याचे उत्तर आहे मुघल गार्डन. तसेच यानंतरचा प्रश्न आहे जगात कोणत्या देशात सेंद्रिय शेतीखाली सर्वाधिक क्षेत्र आहे तर त्याचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. मित्रांनो ऑस्ट्रेलिया या देशामध्ये सर्वात जास्त सेंद्रिय शेतीखाली आहे. तसेच पिकावरील कीड व रोगांचे संरक्षण करून सल्ला देण्यासाठी राज्यात कोणता प्रकल्प राबविण्यात येत आहे तर त्याचे उत्तर आहे क्रॉपसॅप. मित्रांनो क्रॉपसॅप नावाचा जो काही प्रकल्प आहे हा पिकावरील कीड व रोगांचे सर्वेक्षण करून सल्ला देण्यासाठी राबविण्यात आला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे करंट अफेअरच्या दृष्टिकोनातून सुद्धा म्हणून लक्षात असू द्या. तसेच केळीची बुटकी जात कोणती तर त्याचे उत्तर आहे बसराई. तसेच सॉयलरचा उपयोग कशासाठी होतो तर त्याचे उत्तर आहे जमिनीतील तवा फोडणे याकरता. तसेच ज्वारी बीजोत्पादनासाठी मादी व नर वाणांचे जे काही प्रमाण आहे ते काय आहे तर 4:2. तसेच बाजरी बीजोत्पादनासाठी मादी व नर वाणांचे प्रमाण काय आहे तर 6:2 आहे. मित्रांनो ज्वारीमध्ये काय 4:2 आहे आणि बाजरीमध्ये 6:2 आहे. लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच संकरित भात बीजोत्पादनामध्ये सुद्धा 6:2 या प्रमाणामध्ये आहे. तसेच संकरित कापूस बीजोत्पादनासाठी मादी व नर वाणांचे प्रमाण किती असते तर 4:1 हे प्रमाण असते. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो म्हणून लक्षातच असू द्या. तसेच कीटकनाशकाचा विषारीपणा कोणत्या एककात मोजला जातो तर त्याचे उत्तर आहे LD 50. तसेच भाताची पिके ही खमंग ही जात कोणत्या विद्यापीठाने विकसित केली आहे तर त्याचे उत्तर आहे हे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेली जात आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे म्हणून लक्षात असू द्या. तसे मित्रांनो तुम्हाला जर मनापासून व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या जेणेकरून भविष्यामध्ये मी जे काही व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तसेच मित्रांनो धनचा मिश्र पिकामुळे कोणत्या पक्षावर नियंत्रण आणता येते तर त्याचे उत्तर आहे पोपट. तसेच भारताचे प्रमुख अन्न पीक कोणते आहे तर त्याचे उत्तर आहे भात. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेले आहे या लेक्चरमध्ये. महाराष्ट्रात कडधान्य पिकात कोणत्या पिकाचा प्रथम क्रमांक लागतो तर त्याचे उत्तर आहे तूर. मित्रांनो महाराष्ट्रात कडधान्य जर पीक म्हटलं तर त्यामध्ये तूर या पिकाचा प्रथम क्रमांक लागत असतो. लक्षात असू द्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. हरभरा पिकाच्या पानावर कोणते आम्ल असते तर मॅलिक ॲसिड नावाचं जे काही ॲसिड आहे मित्रांनो हे हरभरा पिकाच्या पानावर असते. म्हणून ज्यावेळेस आपण हरभरे खातो तर थोडेसे जे काही आंबट आहे हे लागत असतात. तर मित्रांनो ते कोणत्या प्रकारचे ॲसिड असते तर ते मॅलिक ॲसिड असते. तसेच सेंद्रिय शेतीसाठी अमृतभूमी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर त्याचे उत्तर आहे कर्नाटक. तसेच TAMS 38 TAMS 38 ते 21 या कोणत्या पिकाच्या जाती आहेत तर ते आहेत सोयाबीन या पिकाच्या. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे लक्षात असू दे.
सॉरी मधुराजा ही मकाची जात कशासाठी उपयुक्त आहे, तर त्याचे उत्तर आहे स्वीट कॉर्नसाठी. तसेच तुरीच्या वाज रोगाचा प्रसार कोणत्या कीटकामुळे होतो, तर त्याचे उत्तर आहे कोळी. यानंतरचा प्रश्न, थायरम हे बुरशीनाशक कोणत्या गटात मोडते, तर त्याचे उत्तर आहे कार्बोमेट. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, परभणी मोती परभणी ज्योती या कोणत्या पिकाच्या जाती आहे, तर त्याचे उत्तर आहे रब्बी ज्वारी. तसेच वर्षभरात किती पाऊस पडणाऱ्या प्रदेशाला चांगल्या पावसाचा प्रदेश म्हणून संबोधले जाते, तर त्याचे उत्तर आहे 1000 मिमीपेक्षा अधिक. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, कार्बेंडाझिम हे काय आहे, तर मित्रांनो कार्बेंडाझिम हे एक बुरशीनाशक आहे. अतिशय महत्त्वाचा पूर्ण प्रश्न आहे, म्हणून लक्षात असू द्या की जे काही बुरशीनाशक आहे हे कोणतं आहे, तर त्याचं नाव आहे कार्बेंडाझिम. तसेच मातीच्या एकूण आकारमानाच्या किती टक्के मातीचा घनरूप घटक असतो, तर त्याचे उत्तर आहे 50%. यानंतरचा प्रश्न, जमिनीची घडण म्हणजे काय, तर त्याचे उत्तर आहे मातीतील रेती, पोयटा व चिकणकण यांची विशिष्ट मांडणी. तसेच मित्रांनो यानंतरचा प्रश्न बघूया आपण, 1 घन सेंटीमीटर मातीचे वजन किती ग्रॅम असते, तर ते असते 2.65 ग्रॅम. तसेच पिकांच्या वाढीसाठी सर्वसाधारणपणे रिकामी जागा pH असलेल्या जमिनी चांगल्या असतात, तर मित्रांनो 6.5 ते 7.5 असा जर pH जमिनीचा असेल तर तो पिकांच्या वाढीसाठी अतिशय चांगला असतो. तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय कुठे आहे, तर त्याचे उत्तर आहे पुणे. तसेच मित्रांनो जे काही व्हायरोलॉजी सेंटर आहे ते सुद्धा पुणेलाच आहे. तसेच क्षारपट जमिनी सुधारण्यासाठी कोणत्या तणाचा उपयोग होतो, तर त्याचे उत्तर आहे पिवळा धोत्रा. मित्रांनो क्षारपट जमिनी सुधारण्यासाठी पिवळा धोत्रा या तणाचा उपयोग होत असतो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. तसेच कोणत्या तणाचा उपयोग शोभिवंत वनस्पती म्हणून केला जातो, तर त्याचे उत्तर आहे घाणेरी. मित्रांनो घाणेरी या शोभिवंत वनस्पतीचा वापर मित्रांनो आपण करत असतो तणाचा. तसेच पिकांच्या वाढीसाठी लागणारा मुख्य अन्न घटक कोणता, तर त्याचे उत्तर आहे नत्र म्हणजे नायट्रोजन. मित्रांनो आपण हमेशा देत असतो. तसेच मायकोरायझा जीवाणू खताद्वारे जमिनीतील कोणते खत पिकांना पुरवले जाते, तर त्याचे उत्तर आहे स्फुरद. तसेच जमिनीतील घटकाचे आदर्श प्रमाण कोणते, तर त्याचे उत्तर आहे खनिज पदार्थ 45%, सेंद्रिय पदार्थ 5% आणि हवा 25% आणि जे काही पाणी आहे हे 25%. असे मित्रांनो जे काही जमिनीतील घटकांचे आदर्श प्रमाण आहे हे लक्षात असू द्या. तसेच जमिनीतील क्षारता मोजण्यासाठीचे सूत्र कोणते, तर एक आहे क्षारता विद्युतवाहक गुणेला 0.064. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच शून्य मशागत पद्धतीत नियमित मशागत पद्धतीपेक्षा 20% झाडे कमी असतात. तसेच शून्य मशागत पद्धतीत नत्राची अधिक मात्रा लागते. यानंतरचा प्रश्न, शून्य मशागत पद्धतीत बहुवार्षिक तणांचे प्रमाण वाढत असते. तसेच हवा आणि पाण्याच्या माध्यमातून पिकास कोणत्या अन्नद्रव्याचा पुरवठा होतो, तर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर या 3 माध्यमाचा अन्नद्रव्याचा पुरवठा हा होत असतो हवा आणि पाण्याच्या माध्यमातून. तसेच कोणत्या नत्रयुक्त खतात नत्र अमाइड स्वरूपात असते, तर त्याचे उत्तर आहे युरिया. तसेच सूर्याच्या उष्णतेमुळे होणारे बाष्पीभवन रोखण्यासाठी कोणत्या रसायनांची फवारणी करतात, तर त्याचे उत्तर आहे केओलिन. यानंतरचा प्रश्न बघूया, कोणत्या कीटकनाशकाच्या वापराने संपूर्ण पीक किडीसाठी विषारी बनते, तर त्याचे उत्तर आहे आंतरप्रवाही विष. तसे मित्रांनो यानंतरचा प्रश्न बघूया आपण, दाणेदार कीटकनाशक कोणते आहे, तर त्याचे उत्तर आहे फोरेट 10G. तसेच कार्बोफ्युरॉन 3G. यानंतरचा प्रश्न बघूया, मुरघासमध्ये पाण्याचे किती प्रमाण असते, तर ते असते 30%. तसेच यानंतरचा प्रश्न बघूया, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहे, म्हणून कुठल्याही प्रकारे व्हिडिओला स्किप न करता तुम्ही हे व्हिडिओ लेक्चर बघायचे आहे. लोखंडी जाळीमध्ये दगड गुंडाळून पाणी अडविण्यासाठी नाल्याच्या पात्रात ठेवले जाते, या प्रकारच्या बंधाऱ्यास काय म्हणतात, तर त्याचे उत्तर आहे गॅबियन बंधारा. तसेच जमिनीतील कोणते पाणी मातीपासून सहजासहजी वेगळे होत नाही, तर त्याचे उत्तर आहे आर्द्रता शोषी जल. तसेच बुरशींचा नायनाट म्हणजेच इरेडिकांट करणारे बुरशीनाशक कोणते, तर त्याचे उत्तर आहे कॅप्टन. मित्रांनो कॅप्टन नावाचं जे काही बुरशीनाशक आहे अतिशय प्रभाविक आहे, म्हणून याचा वापर करतात. बुरशींचा डायरेक्ट नायनाट करण्यासाठी जे काही बुरशीनाशक वापरले जाते, तर त्याचे उत्तर आहे कॅप्टन. कापसावरील लाल्या रोग कशामुळे होतो, तर मित्रांनो वनस्पतीची जी काही विकृती आहे हे दर्शवते कापसावरील लाल्या रोग. आणि तसे मित्रांनो नत्राची जर कमतरता असेल तर कापसावर लाल्या रोग येत असतो, म्हणून मित्रांनो लाल्या रोग आल्यानंतर जे काही नत्र असते हे आपण कपाशीला देत असतो. तसेच
क्रायोसोपा कार्निया हा भक्षक कीटक कोणत्या किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त नाही, तर त्याचे उत्तर आहे बोंडअळी. तसे मित्रांनो, सर्वाधिक जे कापसाचे उत्पादन आहे हे गुजरात या राज्यामध्ये घेतले जाते, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तसेच सूर्यप्रकाशाचा प्रभावी वापर करून सर्वाधिक कार्बोदके निर्माण करण्याची क्षमता असणारे तृणधान्य कोणते, तर त्याचे उत्तर आहे मका. तसेच यानंतरचा प्रश्न बघूया आपण. शेळीचे वय कशावरून ओळखले जाते, तर मित्रांनो जे काही दात आहे या याच्यावरून शेळीचे वय हे काही आहे तर ओळखले जात असते. मित्रांनो, दातावरून शेळीचे वय हे लक्षात म्हणजे ओळखले जाते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, राज्यात क्रॉपसॅप प्रकल्प कोणत्या वर्षापासून राबविण्यात येत आहे, तर त्याचे उत्तर आहे 2009 ते 10. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे म्हणून लक्षात असू द्या. कोरडवाहू सूर्यफुलाचे हेक्टरी किती उत्पादन मिळते, तर त्याचे उत्तर आहे 10 ते 12. तसेच कोणत्या पीक पद्धतीत कमी अधिक उंचीचे पिके घेतली जातात, तर त्याचे उत्तर आहे अनेक मजली पीक पद्धत. तसेच 1 क्युबिक मीटर पाणी म्हणजे किती लिटर, तर 1000 लिटर होय मित्रांनो. तसेच कापसाची प्रत कशावर अवलंबून असते, तर त्याचे उत्तर आहे धाग्याची लांबी. तसेच ऊसाची लागवड कोठे केली जाते, तर त्याचे उत्तर आहे सरीमध्ये. मित्रांनो, सरींमध्ये ऊसांची लागवड केली जात असते. हवामानाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात, तर मित्रांनो मेटेओरोलॉजी असे म्हणतात. तसेच व्हर्मिकल्चर काय, तर मित्रांनो व्हर्मिकल्चर हे एक प्रकारचं गांडूळ खत आहे. तसेच त्याला व्हर्मी कंपोस्टसुद्धा म्हणतात, लक्षात असू द्या. बहुवार्षिक चारा पीक कोणते आहे, तर ते आहे लुसर्न, बरसीम आणि दशरथ. हे 3 मित्रांनो बहुवार्षिक चारा पीक आहेत, लक्षात असू द्या. कोणते तणनाशक तण उगवल्यावर वापरले जाते, तर त्याचे उत्तर आहे ग्लायफोसेट. तसेच कोणत्या पिकाचा समावेश राष्ट्रीय कृषी विमा योजनेत केला आहे, तर त्याचे उत्तर आहे भात, ज्वारी आणि मका. मित्रांनो, भात, ज्वारी आणि मका या पिकांचा समावेश राष्ट्रीय कृषी विमा योजनेत केला आहे. तसेच कोणत्या पिकाचा केला नाही मित्रांनो, याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. महाराष्ट्राचे महत्त्वाचे कडधान्य पीक कोणते, तर त्याचे उत्तर आहे तूर. तसेच शेतीसाठी उत्तम पाण्याची विद्युत वाहकता कितीपेक्षा कमी असावी, तर त्याचे उत्तर आहे 0.25 सॉरी. कोणत्या पिकाच्या आंतरमशागतीत कृषीराज या अवजाराचा उपयोग होतो, तर त्याचे उत्तर आहे ऊस. मित्रांनो, ऊस पिकाच्या आंतरमशागतीत जो काही कृषीराज नावाचा जो काही अवजार आहे याचा उपयोग होतो. तसेच यानंतरचा प्रश्न आहे, अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न कव्हर केलेला आहे मित्रांनो, म्हणून कुठल्याही प्रकारे व्हिडिओला स्किप न करता बघायचे. आणि मनापासून जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसेच सवाई चालीसाठी गायींची कोणती जात प्रसिद्ध आहे, तर त्याचे उत्तर आहे कॉंक्रेज. तसेच भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या पिकात झाली, तर त्याचे उत्तर आहे गहू. मित्रांनो, गहू आणि तांदूळ या 2 पिकांचे सर्वात जास्त फायदा झालेला आहे मित्रांनो हरित क्रांतीमुळे. तसेच कोणते खत पिकास लवकर उपलब्ध होते, तर त्याचे उत्तर आहे नत्रयुक्त. तसेच कृषी दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो, तर त्याचे उत्तर आहे 1 जुलै. तसेच यानंतरचा प्रश्न बघूया आपण मित्रांनो पुढे जाण्या अगोदर फक्त तुम्हाला एक ऑफर सांगतो की आपण फक्त 100 रुपयामध्ये काय केलेलं आहे, तर हे जे काही 4 नोट्स आहेत मित्रांनो हे तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, टाईमपास न करता 7770062453 या नंबरवरती 100 रुपये पे करून जो काही स्क्रीनशॉट आहे हा व्हॉट्सअपवरती करायचा आहे, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस स्क्रीनशॉट पाठवाल 10 मिनिटाच्यात तुम्हाला जे काही नोट्स आहे हे मिळून जातील. मित्रांनो, परीक्षेला वेळ खूप कमी आहे, त्यामुळे हे जे काही नोट्स आहे तुमच्या हातात असल्याच पाहिजे आणि 2 ते 3 वेळा याची रिव्हिजन हे झालीच पाहिजे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. तसेच यानंतरचा प्रश्न बघूया आपण. जे काही ज्वारीची उशिरा पेरणी आहे मित्रांनो केल्यास कोणत्या किडीचा उपद्रव आढळतो, तर त्याचे उत्तर आहे खोडमाशी. मित्रांनो, जर उशिरा पेरणी झाली तर ते कोणत्या पिकाची लागवड केली जाते असा सुद्धा प्रश्न विचारू शकता, म्हणून तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. असा प्रश्न जर आला तर मित्रांनो बाजरी या पिकाचे उत्पादन जर वेळ अशी आली की लेट जर पेरणी करायची आहे तर त्यावेळेस ज्वारीचे उत्पादन घेतले जाते मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. अवर्षण काळामध्ये कोणते पीक घेतले जाते असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, तर त्याचे उत्तर काय आहे, तर बाजरी आहे मित्रांनो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. तसेच कोणत्या पीक पद्धतीत एकापेक्षा जास्त पिके एकाच वेळी घेतली जातात, तर मित्रांनो जी काही मिश्र पीक पद्धत आहे या मित्रांनो म्हणजे उत्तरावरूनच प्रश्न समजत आहे आपल्याला की मिश्र पीक पद्धतीमध्येच एकापेक्षा जास्त पिके घेतल्या जातात एकाच वेळी. तसेच भाताची पुनर्लागवड पद्धतीने लागवड करण्यासाठी हेक्टरी किती बी लागते, तर त्याचे उत्तर आहे 30 ते 40 किलो. तसेच मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे, सूर्यफुलाचे मूळस्थान कोणते आहे, तर त्याचे उत्तर आहे अमेरिका. तसेच राष्ट्रीय दुग्ध विज्ञान संशोधन संस्था कोठे आहे, तर त्याचे उत्तर आहे कर्नाल, हरियाणा या ठिकाणी. तसेच जैवतंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना कोठे करण्यात येणार आहे, तर त्याचे उत्तर आहे ठाणे या ठिकाणी.
तसे मित्रांनो यानंतरचा प्रश्न बघूया आपण. महाराष्ट्रात किती टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड ओलिताखाली होते तर त्याचे उत्तर आहे 4%. तसेच कोणत्या गायीपासून सर्वाधिक दूध मिळत असते तर त्याचे उत्तर आहे होल्स्टीन फ्रिजियन. तसेच यानंतरचा प्रश्न बघूया. भुईमुग लागवडीसाठी हेक्टरी किती किलो बियाणे लागते तर त्याचे उत्तर आहे 100 किलो बियाणे. तसेच मित्रांनो यानंतरचा प्रश्न बघूया आपण. माशामध्ये प्रथिनांचे प्रमाण किती टक्के असते तर त्याचे उत्तर आहे 15 ते 24%. तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर करतात तर त्याचे उत्तर आहे पिझोमीटर. यानंतरचा प्रश्न बघूया. कोणत्या राज्यात रबराची लागवड अधिक होते तर त्याचे उत्तर आहे केरळ. मित्रांनो रबरचं जे सर्वाधिक जे काही उत्पादन आहे हे आणि लागवड हे केरळमध्येच होत असते, सर्वांना माहितीच आहे, लक्षात असू द्या. तरी पण सारा पद्धतीने कोणत्या पिकास पाणी दिले जाते तर त्याचे उत्तर आहे ज्वारी. मित्रांनो जे काही सारा पद्धत आहे याने ज्वारी या पिकास पाणी दिले जाते. तसेच कृषी संजीवनी योजना कशा संबंधित आहे तर त्याचे उत्तर आहे वीज. मित्रांनो वीजशी संबंधित आहे ही योजना, कृषी संजीवनी योजना. तसेच राज्यात पशुसंवर्धन विभागाची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली तर त्याचे उत्तर आहे 20 मे 1960. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. वनसंवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाच्या नावाने वनग्राम योजना सुरू केली तर मित्रांनो संत तुकाराम महाराज यांच्या नावाने वनसंवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने वनग्राम योजना सुरू केलेली आहे. तसेच नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो तर त्याचे उत्तर आहे कृषी. मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तसेच राष्ट्रीय फलोत्पादन अभियानात केंद्र राज्याचा वाटा किती टक्के असतो तर तो असतो 85-15. मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे म्हणून तुमच्या लक्षात असलं पाहिजे की 17-3 या प्रमाणामध्ये राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामध्ये केंद्र आणि राज्य यांचा वाटा असतो. 85-15 म्हणू शकता तुम्ही, याला 17-3 म्हणू शकता, काही पण म्हणू शकता. तसेच राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ कोणते आहे तर ते आहे नाफेड. यानंतरचा प्रश्न. नियंत्रित बाजारपेठेमध्ये शेतमालाची विक्री कोणत्या पद्धतीने होते तर उघड लिलाव करून होत असते मित्रांनो. तसेच महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ म्हणजे स्मार्ट. यानंतरचा प्रश्न बघूया आपण. सीमांत धारण क्षेत्र म्हणजे काय तर 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र त्याला सीमांत धारण क्षेत्र म्हणतात मित्रांनो. हा शेती धारणेचा जो काही प्रकार आहे हा लक्षात ठेवायचा आपल्याला. तसेच फळझाडे लागवडीच्या छटकोनी पद्धतीत चौरस पद्धतीपेक्षा किती टक्के झाडे अधिक बसतात तर मित्रांनो जे काही 15% झाडे आहेत हे जास्त बसत असतात. आपण हा बऱ्याचदा कव्हर केलेला प्रश्न आहे, तुमच्या लक्षात असेल. तसेच यानंतरचा प्रश्न आहे की बिनबियाची आंब्याची जात कोणती तर ते आहे सिंधू. मित्रांनो सिंधू ही जी काही जात आहे ही आंब्याची जात आहे. तसेच मित्रांनो हे बिनबियाची म्हणजे याला जे काही टोय आहे हे नसते. तसेच कार्नेशनची अभिवृद्धी कशाद्वारे केली जाते तर त्याचे उत्तर आहे छाटकलम. तसेच ग्लॅडिएटर ही कोणत्या प्रकारच्या गुलाबाची जात आहे तर त्याचे उत्तर आहे हायब्रिड टी. मित्रांनो हायब्रिड टी प्रकारची म्हणजे मित्रांनो ग्लॅडिएटर ही काय आहे तर हायब्रिड टी प्रकारच्या गुलाबाची जात आहे, लक्षात ठेवायचं आहे. ग्लॅडिएटर कशाची जात आहे तर गुलाबाची, आणि कशा प्रकारची आहे तर हायब्रिड टी प्रकारची आहे. तसेच ग्रँडनेन आणि श्रीमंती ह्या कोणत्या फळझाडाच्या जाती आहेत तर त्याचे उत्तर आहे केळी. तसेच मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करत आहेत. त्याकरता आपल्याला जर व्हिडिओ खरंच मनापासून आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही. भविष्यामध्ये जे काही व्हिडिओ आपण अपलोड करत असतो त्याची जे काही नोटिफिकेशन आहे हे मिळवण्यासाठी सबस्क्राईब करणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे. आंब्यामध्ये फिलर पीक म्हणून कोणते फळझाड फायदेशीर ठरते तर त्याचे उत्तर आहे पपई. तसेच ब्लँचिंग कोणत्या भाजीपाल्यात केले जाते तर त्याचे उत्तर आहे फुलकोबी. यानंतरचा प्रश्न. उत्कृष्ट जेलीमध्ये पेक्टिनचे प्रमाण किती असते तर त्याचे उत्तर आहे 1%. मित्रांनो 1% एवढं पेक्टिनचे प्रमाण उत्कृष्ट जेलीमध्ये असते. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, लक्षात असू द्या. लोणच्यामध्ये कोणती किण्वन क्रिया घडते तर त्याचे उत्तर आहे लॅक्टिक ॲसिड आणि करमंटे. भाजीपाल्याची कॅनिंग म्हणजे डबाबंदी करण्यासाठी किती टक्के तीव्रतेचे मिठाचे द्रावण वापरले जाते तर त्याचे उत्तर आहे 2%. तसेच कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळे तडकतात तर त्याचे उत्तर आहे बोरॉन. मित्रांनो बोरॉनच्या कमतरतेमुळे सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे बोरॉनच्या कमतरतेमुळे मित्रांनो सूक्ष्म अन्नद्रव्यांची जे काही फळे आहे तडकत असतात, लक्षात असू द्या. तसेच गाजरात जो काही लाल रंग आहे हा कशामुळे येत असतो तर अँथोसियानिनमुळे मित्रांनो गाजरामध्ये लाल रंग येतो.
तसेच टोमॅटोमध्ये लायकोपिनमुळे जो काही लाल रंग आहे हा येत असतो. आणि मिरचीमध्ये मित्रांनो कॅप्सेन्थिन नावाचा घटक असल्यामुळे जो काही लाल रंग आहे हा येत असतो. आणि हळदीस मित्रांनो कुरकुमिन या नावाच्या घटकामुळे पिवळा रंग येत असतो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे म्हणून तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या फळात जीवनसत्व B2चे प्रमाण सर्वाधिक असते? तर त्याचे उत्तर आहे बेल. मित्रांनो बेल या फळामध्ये जीवनसत्व B2चे प्रमाण सर्वाधिक असते, लक्षात ठेवायचे. मित्रांनो जो काही B2 या रासायनिक म्हणजे या जीवनसत्वाचे जे काही रासायनिक नाव आहे ते काय आहे? तर रायबोफ्लेविन आहे. लक्षात असू द्या, दोन्ही प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो तुम्हाला जर मनापासून व्हिडिओ लेक्चर जर आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच आंब्यावरील फळमाशीच्या नियंत्रणासाठी कोणती उपाययोजना करतात? तर त्याचे उत्तर आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे. तसेच वाईन तयार करण्यासाठी फळातील रसात आम्लाचे प्रमाण किती असावे? तर ते असते 0.7%. तसेच यानंतरचा प्रश्न बघूया मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये एवढेच. जर खरंच तुम्हाला मनापासून जर व्हिडिओ लेक्चर आवडत असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ लेक्चरची जी काही लिंक आहे हे शेअर करायची आहे, जेणेकरून आपल्याबरोबरच त्यांनासुद्धा फायदा होईल. आणि मित्रांनो या लेक्चरच्या जर नोट्स तुम्हाला हव्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला फक्त 100 रुपये फोनपे करायचे आहे आणि त्याचा जो काही पेमेंटचा स्क्रीनशॉट आहे हा आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, जेणेकरून 10 मिनिटाच्या आत तुम्हाला जे काही नोट्स आहेत ते प्रोव्हाइड केले जातील. आजच्या लेक्चरमध्ये एवढेच. धन्यवाद.